जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। सोलापूर मोहोळ महामार्गावरून तुम्ही कधी प्रवास केला असेल तर कदाचित तुम्ही वेगाने पुढे निघून गेला असाल, पण याच रस्त्याखाली लपलेलं आहे एक अद्भुत वास्तव। सोलापूर पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर सावळेश्वर टोल नाक्याजवळ सावळेश्वर येथे महामार्गाच्या मधोमध तळघरात एक दर्गा आहे, ज्याला स्थानिकांमध्ये पठाण बाबांचा दर्गा म्हणून ओळखलं जातं। येथे आजही भाविक श्रद्धेने येतात, दर्शन घेतात आणि प्रसाद वाटतात। पूर्वी हा दर्गा रस्त्याच्या कडेला अगदी स्पष्ट दिसायचा। सोलापूरहून पुण्याकडे जात असताना अनेक प्रवासी इथे थांबून बाबांचे दर्शन घ्यायचे। त्या काळात येथे उरूस, धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांची मोठी गर्दी असायची। मात्र महामार्गाच्या रुंदीकरणानंतर चित्र पूर्ण बदललं। आता वरून गाड्यांचा वेगवान प्रवाह सुरू असतो आणि खाली शांततेत प्रार्थना चालू असते, त्यामुळे पूर्वीसारखं खुलेपणाने कार्यक्रम होताना दिसत नाहीत। आमच्या भेटीदरम्यान दक्षिण सोलापूर येथून आलेल्या भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले आणि प्रसादही दिला। त्यांनी सांगितलं, श्रद्धा बदलत नाही, ठिकाण बदललं तरी विश्वास तसाच राहतो। आधुनिक विकास आणि अढळ श्रद्धा यांचा अनोखा संगम सावळेश्वरचा हा दर्गा आजही अनेकांसाठी विश्वासाचं केंद्र आहे। तुम्ही कधी पाहिलंय का हा दर्गा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। वरळेगाववरून आलो। कुठले गाव? वरळेगाव। कुठे आहे वरळेगाव? दक्षिण सोलापूर वरळेगाव। बरं। किती दिवसापासून येतो तुम्ही इथं? काय आजच आलं? आज झालं पहिल्यांदा। तुम्हाला कसं माहिती इथं दर्गा आहे म्हणून? आज इकडे येता जात होतो, देऊन सांगितलं आलो पाया पडायला। आमचं जे आहे ना, आमचं चांगलं माणूस यासाठी आलेला आहे आम्ही इथं पाया पडायला। बरं। किती वर्षापासून दर्गा तुम्हाला काय माहिती आहे का? आता मला माहित आहे, मी इकडे काम करत होतो, जात होतो आता 10-15 वर्षापासून आहे त्याच्या, मला तर माहित आहे। आम्ही जात होतो इकडे कामाला मोहळा, तेव्हा बघत होतो। वर होता तर रोडच्या नंतर रोड केल्यानंतर खाली रोड लेवल होतं ना पहिले। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।